नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या घरी साजूक तूप बनवण्याच्या परफेक्ट टिप्स. घरी बनवलेले साजूक तूप सुगंधी, सोनेरी आणि दाणेदार कसे बनवायचे त्यासाठी या टिप्स नक्की पाळा. नंबर 1. साय चांगली जमवा. तूप बनवण्यासाठी दूध नेहमी मंद आचेवर तापवा. त्यामुळे दुधावर जाड आणि चांगली साय येते. ही साय दररोज काढून 8 ते 10 दिवस झाकण असलेल्या डब्यात फ्रीजमध्ये साठवा. नंबर 2. साय रूम टेम्परेचरला आणा. साय साचल्यानंतर लोणी काढण्याच्या आदल्या रात्री साईचा डबा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. साय रूम टेम्परेचरला आली की लोणी पटकन आणि जास्त निघते. नंबर 3. लोणी काढण्याची योग्य पद्धत. सकाळी साय मोठ्या भांड्यात काढा. रवीने घुसळा किंवा मिक्सरमध्येही लोणी काढू शकता. सुरुवातीला पाणी अजिबात टाकू नका, त्यामुळे लोणी पटकन वेगळे होते. साय घट्ट झाली की थोडे पाणी घालून पुन्हा घुसळा. लगेच लोण्याचा सुंदर गोळा तयार होईल. नंबर 4. लोणी स्वच्छ धुवा. लोणी 2 ते 3 वेळा थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे लोण्यातील आंबूसपणा कमी होतो आणि तूप जास्त दिवस टिकते. नंबर 5. योग्य भांडे निवडा. तूप कढवताना जाड तळाची कढई किंवा पातेलं वापरा. स्टील किंवा लोखंडी भांडे अधिकच उत्तम, त्यामुळे तूप करपत नाही. नंबर 6. तूप नेहमी मंद आचेवर कढवा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस अगदी मंद ठेवा. जास्त आचेवर तूप जळू शकते आणि चवही बिघडते. नंबर 7. तूप तयार झाल्याची ओळख. सुरुवातीला फेस येतो, हे अगदी नॉर्मल आहे. नंतर खाली तपकिरी कण दिसतात आणि वरचा रंग सोनेरी होतो. खमंग सुगंध आला की लगेच गॅस बंद करा. जास्त वेळ ठेवल्यास तूप कडवट होऊ शकते. नंबर 8. सुगंधासाठी खास टीप. शेवटी तुपाला सुगंध यावा म्हणून 2 ते 3 तुळशीची पाने किंवा एखादे नागिलीचे पान घालू शकता, पण ही पाने शेवटीच घाला. सुरुवातीला घातल्यास पाने जळून तुपाला करपट वास येऊ शकतो. नंबर 9. तूप गाळण्याची योग्य वेळ. तूप पूर्ण गरम असताना गाळू नका. थोडे कोमट झाल्यावर स्वच्छ चाळणी किंवा एखाद्या कापडातून गाळा. नंबर 10. तूप साठवण्याची योग्य पद्धत. तूप पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरा. ओलावा अजिबात जाऊन देऊ नका. नेहमी कोरडा चमचा वापरा. दाणेदार तुपासाठी अंतिम टीप. तूप तयार झाल्यावर ते पूर्ण थंड होईपर्यंत हलवू नका. नैसर्गिकरित्या थंड झाल्यावर तूप सुंदर दाणेदार तयार होते. अशा प्रकारे सुगंधी, सोनेरी आणि दाणेदार साजूक तूप तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या आणि उपयोगी किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.